नमस्कार मित्रांनो, 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेला माहूरगडाचा इतिहास तुम्ही ऐकला आहे का? एका पुत्राचे अथांग मातृप्रेम, एका महान ऋषीचा भयंकर क्रोध आणि एका मातेचे जमिनीतून झालेले प्रकटीकरण ही केवळ एक कथा नाही, तर भक्ती आणि त्यागाचे एक महाकाव्य आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माता रेणुका माहूरगडावर कशी प्रकट झाली याची संपूर्ण आणि मूळ पौराणिक कथा जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कथेची सुरुवात होते इक्ष्वाकू वंशाचे राजा प्रसेनजित यांच्यापासून. त्यांना एक अत्यंत सुंदर आणि गुणवान कन्या झाली. तिचे नाव रेणुका ठेवण्यात आले. रेणुका लहानपणापासूनच अत्यंत सात्विक आणि दैवी गुणांनी संपन्न होती. जेव्हा ती विवाहयोग्य झाली तेव्हा तिचा विवाह भृगुवंशीय महान तपस्वी जमदग्नी ऋषींसोबत झाला. विवाहानंतर रेणुका राजवैभव सोडून पतीसोबत जंगलातील आश्रमात राहू लागली. जमदग्नी ऋषी अतिशय कडक तपश्चर्या करत असत आणि माता रेणुका अत्यंत निष्ठेने त्यांची सेवा करत असे. माता रेणुकाचे पतिव्रत इतके महान होते की तिला दररोज जमदग्नी ऋषींच्या पूजेसाठी पाणी आणण्यासाठी मातीच्या घड्याची गरजच पडत नव्हती. कारण ती नदीवर जायची, तिथली वाळू हातामध्ये घ्यायची आणि तिच्या पतिव्रतेच्या बळावर त्या वाळूचा पाण्याचा घडा तयार व्हायचा. त्या घड्यामध्ये ती पाणी भरून आश्रमात आणत असे. एक दिवस नेहमीप्रमाणे रेणुका नदीवर पाणी भरण्यास गेली. त्याचवेळी आकाशातून चित्ररथ नावाचा गंधर्व आपल्या विमानाने चालला होता. त्याचे रूप अत्यंत वैभवशाली आणि सुंदर होते. नदीच्या पाण्यात त्याचे प्रतिबिंब पाहून माता रेणुकाचे मन काही क्षणासाठी विचलित झाले आणि तिच्या मनात त्या गंधर्वाच्या रूपाबद्दल कौतुक निर्माण झाले. मनातील या छोट्याशा विचारामुळे तिचे पतिव्रत ढळले. जेव्हा तिने नेहमीप्रमाणे वाळूचा घडा बनवण्याचा प्रयत्न केला तेव्हा वाळू विखरून गेली, घडा बनलाच नाही. माता रेणुका अत्यंत भयभीत झाली. रिकाम्या हाताने ती आश्रमात परतली. त्यानंतर जमदग्नी ऋषींनी आपल्या दिव्य शक्तीने ओळखले की रेणुकाच्या मनात क्षणाचा विकार आला होता. त्यांचा क्रोध अनावर झाला. त्यांनी आपल्या मोठ्या मुलांना बोलवले आणि आदेश दिला, या स्त्रीचा शिरच्छेद करा. परंतु मातृप्रेमापोटी मोठ्या मुलांनी आईवर हात उचलण्यास नकार दिला. क्रोधाच्या भरात जमदग्नी ऋषींनी आपल्या मुलांना जड म्हणजेच बुद्धिहीन होण्याचा शाप दिला. शेवटी त्यांनी आपले लहान सुपुत्र भगवान विष्णूंचे अवतार परशुराम यांना बोलवले. त्यांनी परशुरामांना सांगितले, परशु उचल आणि तुझ्या आईचे व भावांचे शिर धडा वेगळे कर. परशुराम हे पिताज्ञा पाळणारे होते. पित्याचा संताप आणि आज्ञा पाहून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या मातेचा आणि भावांचा शिरच्छेद केला. हे पाहून जमदग्नी ऋषींचा राग शांत झाला. ते परशुरामांवर प्रसन्न झाले आणि म्हणाले, पुत्रा, मी तुझ्यावर खुश आहे. माग, तुला काय हवे आहे? त्यानंतर परशुरामांनी अत्यंत हुशारीने एक वर मागितला, हे पित्या, मला माझी माता आणि सर्व भाऊ पुन्हा जिवंत करून द्या आणि त्यांना आपण मारले होते याची आठवण राहू नये. जमदग्नी ऋषींनी तथास्तु म्हटले. माता रेणुका आणि भाऊ पुन्हा जिवंत झाले. आश्रमात सर्व काही ठीक झाले होते. परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते. एक दिवस परशुराम आश्रमात नसताना दुष्ट राजा कार्तवीर्य अर्जुन, ज्याला सहस्रार्जुन म्हणतात, याने आश्रमातील कामधेनू गाय चोरण्यासाठी हल्ला केला. जमदग्नी ऋषींनी प्रतिकार केला असता कार्तवीर्य अर्जुनाने जमदग्नी ऋषींची हत्या केली. आता रेणुकाने अत्यंत आक्रोश केला. जेव्हा परशुराम आश्रमात परतले तेव्हा पित्याचा मृतदेह पाहून आणि मातेचा विलाप ऐकून त्यांनी प्रतिज्ञा केली की मी या पृथ्वीवरील नराधम क्षत्रियांचा 21 वेळा विनाश करेन. त्यांनी कार्तवीर्य अर्जुनाचा आणि त्याच्या सैन्याचा वध केला. पुढे पिता जमदग्नी यांच्या निधनानंतर माता रेणुका सती जाण्यासाठी सज्ज झाली. माहूरगडाच्या पवित्र भूमीवर जमदग्नी ऋषींवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि माता रेणुका सती गेली. आपल्या माता पित्याला गमावल्यानंतर भगवान परशुराम अत्यंत एकाकी आणि दुःखी झाले. ते आईच्या चितेजवळ बसून लहान मुलासारखे ढसाढसा रडू लागले. त्यांचा आक्रोश ऐकून निसर्गही हेलावला. त्यांच्या या अथांग मातृप्रेमामुळे आणि शोकामुळे आकाशवाणी झाली, परशुरामा, रडू नकोस. तुझी आई सती गेली असली तरी ती तुला दर्शन देण्यासाठी याच जमिनीतून पुन्हा वर येईल. पण एक अट आहे, जोपर्यंत ती पूर्ण वर येत नाही तोपर्यंत तू मागे वळून पाहायचे नाहीस. परशुराम डोळे पुसून उभे राहिले. जमिनीतून माता रेणुका हळूहळू वर येऊ लागली. जमिनीला हादरे बसू लागले. आईच्या ओढीने आणि व्याकुळतेने परशुरामाचा धीर सुटला. आई पूर्ण बाहेर आली आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी अधीर होऊन मागे वळून पाहिले.
परशुरामांनी मागे पाहताच निसर्गाच्या नियमानुसार आणि अटीनुसार माता रेणुका तिथेच थांबली. तिचा केवळ मुखभाग म्हणजे चेहरा जमिनीच्या वर आला होता आणि उर्वरित शरीर जमिनीच्या आतच राहिले. आईचे तेच तांदुळा स्वरूपातील मुख आजही माहूरगडावर विराजमान आहे, जे 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ मानले जाते. तर मित्रांनो, अशी आहे माता रेणुकेची माहूरगडावरील प्रकटीकरणाची ही भावूक आणि अद्भुत कथा. आजही असे मानले जाते की माता रेणुका तिथे जागृत रूपात भक्तांच्या हाकेला धावून येते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जाता जाता आपण सर्वजण बोलूया, रेणुका माता की जय.